गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा मागच्या लेक्चरला आपण डिफेक्ट्सबद्दल चर्चा केली होती. आज आपण एक नवीन पॉईंट शिकणार आहे सॉलिड स्टेटमध्ये, दॅट इज सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स कशाला म्हणायचं आहे, त्याच्यातले आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर, एक्सट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर बघायचे. बघा हा टॉपिक आहे जो एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टर, हा फिजिक्समध्ये तुम्हाला आहे, तिथं पण तुम्ही हा शिकणार आहात. पण आता आपण एन टाईप सेमीकंडक्टर आणि पी टाईप सेमीकंडक्टर, किंवा आपण ज्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक म्हणजे काय आणि इंट्रिन्सिक म्हणजे काय हे सगळं डिटेलमध्ये बघू. सो लेट अस स्टार्ट विथ द लेक्चर. बघा सेमीकंडक्टर्स काय असतात, पहिलं सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज कंडक्टर्स. व्हॉट इज कंडक्टर? It conducts large amount of इलेक्ट्रिसिटी किंवा आपण करंट म्हणतो. इट कंडक्ट्स लार्ज अमाउंट ऑफ करंट. इट कंडक्ट्स लार्ज अमाउंट ऑफ करंट. बरोबर. कंडक्टर्स म्हणजे काय, जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर्स. मग एक्झाम्पल याच्यात मेटलचे एक्झाम्पल्स असतील, कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर, आयर्न. तर हे झाले कंडक्टर्स. नंतर मला सांगा, कंडक्टर्स सगळ्यांना माहिती आहे. इन्सुलेटर्स माहिती आहे तुम्हाला? इन्सुलेटर्स इकडं लिहितं दिसतंय. इन्सुलेटर्स मीन्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्या ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर असतात बघा, कॉपरच्या वायर्स, त्याला वरती प्लास्टिक असतं. ते प्लास्टिक इज बॅड कंडक्टर, त्याला आपण इन्सुलेशन म्हणतो. ते प्लास्टिकची जी कोटिंग असतं वायरला त्याला आपण इन्सुलेशन म्हणतो. म्हणून तिथे इन्सुलेटर्स असतात, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे विच डज नॉट अलाव फ्लो ऑफ करंट. एक्झाम्पल प्लास्टिक, वूड, असे खूप सारे एक्झाम्पल्स असू शकतात. सल्फर. आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ आपण, रबर, एक्सेट्रा. तर बघा एकीकडे मी कंडक्टर्स लिहिले, ते खूप गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असते. दुसरीकडे एक्स्ट्रीम आपण बघितलं इन्सुलेटर्स म्हणजे विच इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग सेमी कंडक्टर्स याच्यात दोघांमध्ये येणार. सेमी कंडक्टर्स काय येणार, दोघांमध्ये. सेमी कंडक्टर इट्स conductivity lies between conductor and इन्सुलेटर. म्हणजे या कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये येते. म्हणजे ॲक्च्युली हे काय असतं, लोअर टेम्परेचरला बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि हायर टेम्परेचरला गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणून या दोघांमध्ये टाकलं. कारण कंडक्टर्स म्हणजे काय, इट्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटर्स म्हणजे काय, विच इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि सेमी कंडक्टर लाईज बिटवीन देम. म्हणजे ॲट लोअर टेम्परेचर इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ॲट हायर टेम्परेचर इट विल बी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल सिलिकॉन, जर्मेनियम,
तर आता आपण बघू कंडक्टर्स, दॅट इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स अँड एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स. इतकं कॉपी करून घ्या पहिलं. तर बघा सेमीकंडक्टर क्लासिफाय कसे करतात. पहिलं असतं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरं असतं एक्सट्रिन्सिक इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बघा इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक, आता याला लक्षात कसं ठेवायचं बघा. एक्सट्रिन्सिक म्हणजे काहीतरी एक्सटर्नल इम्प्युरिटी त्याच्यात ॲड केली. एक्सट्रिन्सिक म्हणजे काहीतरी बाहेरून ॲड केलं, म्हणून आपण याला एक्सटर्नल इम्प्युरिटी is added. एक्सटर्नल इम्प्युरिटी इज ॲडेड. एक्सट्रिन्सिक म्हणजे एक्सटर्नल इम्प्युरिटी ॲड केली. आणि इंट्रिन्सिक म्हणजे याच्यात काही ॲड केलेलं नाही, म्हणून आपण याला प्युअर सेमीकंडक्टर म्हणू. प्युअर सेमीकंडक्टर. आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा सिलिकॉन ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा 14, आणि हा सेमीकंडक्टर आहे ॲटॉमिक नंबर 14. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2 8 and 4. तर किती इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन. जसं कार्बन आहे, कारण हा कार्बन फॅमिलीमध्येच येतो. बघा कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटिमनी, बिस्मथ. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड. SN म्हणजे टीन, PB म्हणजे लीड. तर बघा कार्बनच्या जसे आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात, तसे सिलिकॉनच्या पण आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 4 इलेक्ट्रॉन्स. कारण हे सगळे एलिमेंट्स ग्रुप 14चे. ग्रुप 14 पिरियडिक टेबलमध्ये बघा तुम्हाला तिथं सिलिकॉन भेटल, कार्बन भेटल, जर्मेनियम, टीन आणि लीड हे सगळे एलिमेंट्स भेटतील. तर सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे 4 इलेक्ट्रॉन्स. जसे कार्बन 4 बॉन्ड्स फॉर्म करतो, तसे सिलिकॉनसुद्धा 4 बॉन्ड्स फॉर्म करतील, कारण त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे आणि आणखी त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर बघा आता इथं मी सिलिकॉनचे डायग्राम काढतो. बघा सिलिकॉन किती बॉन्ड्स फॉर्म करू शकतो तो 4. 1 2 3 4. इथं पण सिलिकॉन हा पण 4 बॉन्ड फॉर्म करणार. आणि कंटिन्यू राहणार. बघा आता इथं मी सिलिकॉन ऐवजी काही वेगळं टाकलं का, नाही टाकलं. सिलिकॉन फक्त इथं सिलिकॉन आहे, म्हणून आपण याला प्युअर सेमीकंडक्टर म्हणतो. आणि एक्सट्रिन्सिकमध्ये काहीतरी इम्प्युरिटी आपण ॲड करणार आहे, आणि आपल्याला एक्सट्रिन्सिक 2 टाईपचे शिकायचे आहे. दॅट इज N टाईप सेमीकंडक्टर आणि P टाईप सेमीकंडक्टर. आपल्याला 2 टाईप शिकायचे आहे, N टाईप सेमीकंडक्टर आणि P टाईप सेमीकंडक्टर. सो आता आपण एक्सट्रिन्सिक बघणार आहे. एक्सट्रिन्सिक म्हणजे लक्षात ठेवायचं इन विच एक्सटर्नल इम्प्युरिटी इज ॲडेड. एक्सटर्नल इम्प्युरिटी इज ॲडेड. त्याच्यात आपल्याला 2 शिकायचे आहे, दॅट इज P टाईप आणि N टाईप. नाव लेट अस स्टार्ट विथ N टाईप सेमीकंडक्टर. तर हेडिंग लिहून घ्या N टाईप सेमीकंडक्टर. आता बघा याला लक्षात कसं ठेवायचं, ही फक्त लक्षात ठेवण्याची पद्धत आहे. N म्हणजे निगेटिव्ह असं लक्षात ठेवायचं. हा N टाईप म्हणजे N म्हणजे काय
निगेटिव्ह. मी काय म्हटलं, ही फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्याची पद्धत आहे. एन म्हणजे इथं निगेटिव्ह नाही आहे, पण आपल्याला हा कन्सेप्ट नीट लक्षात राहू म्हणून ध्यानात ठेवायचं. एन म्हणजे निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह म्हटलं तर केमिस्ट्रीमध्ये आपण त्याला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्याकडे असं मान्य करतो. आणि पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे एन म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे. आता बघा, मी इथं प्युअर सेमीकंडक्टर ड्रॉ करतो सिलिकॉनचं. सिलिकॉन बघा आहे प्युअर सेमीकंडक्टर. बघा ड्रॉ करून घ्या. तर बघा सिलिकॉन मी काय सांगितलं ग्रुप 14 मध्ये, तर इथं ग्रुप 14 चे एलिमेंट्स लिहितो बघा मी. बरोबर, हा झाला ग्रुप 14चा. आता एन टाईप म्हणजे निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. सिलिकॉनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4. मग आपल्याला 5 इलेक्ट्रॉन पाहिजे, कारण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पाहिजे, कारण निगेटिव्ह म्हणजे काय? एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. तर सिलिकॉनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहे, आपल्याला 5 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, म्हणजे आपल्याला एलिमेंट्स घ्यायचा आहे ग्रुप 15चा. हा ग्रुप 14 झाला. तर मी इथं ग्रुप 15 लिहितो बघा. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ. अँटीमनी आणि बिस्मथ हे ग्रुप 15चे एलिमेंट झाले. का बरं मी ग्रुप 15चं घेतलं? कारण मी सुरुवातीला सिलिकॉन घेतला, तो ग्रुप 14चा आहे. बघा सगळे सिलिकॉन दिसतं इथं. आणि हा कोणता सेमीकंडक्टर झाला? हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर झाला, कारण हा प्युअर सेमीकंडक्टर आहे, कारण सगळीकडे सिलिकॉन आहे. पण मी जर एन टाईप म्हणजे ध्यानात ठेवायचं, एन म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे मला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे मला कोणत्या ग्रुपचे एलिमेंट्स पाहिजे? ग्रुप 15चे. कारण ग्रुप 14कडे जर 4 इलेक्ट्रॉन असेल तर ग्रुप 15कडे किती इलेक्ट्रॉन्स असतील? 5. तर इथं आपण इम्प्युरिटी म्हणून काय ॲड करणार आहे बघा. आपण ॲड करू शकतो फॉस्फरस आणि आर्सेनिक. फॉस्फरस आणि आर्सेनिक, आणि हे इम्प्युरिटी म्हणून आपण ॲड करणार आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो? डोपंट. काय म्हणतो आपण याला? डोपंट. आणि आपण डोपिंग करतोय. इथं काय करतोय आपण? डोपिंग, म्हणजे आपण इम्प्युरिटी ॲड करतो. प्रोसेस ऑफ ॲडिंग डोपंट इज कॉल्ड ॲज डोपिंग. तर मग मी इथं काय करतो बघा, हा प्युअर सेमीकंडक्टर झाला, पण मला आता एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर पाहिजे, म्हणजे एक्स्टर्नल इम्प्युरिटी ॲड करायची. तर बघा या सिलिकॉन ऐवजी मी आता ॲड करतो आर्सेनिक. सिलिकॉन काढून त्याच्या जागेवर काय टाकतो मी? आर्सेनिक. पण प्रॉब्लेम आर्सेनिक आणि फॉस्फरसचा काय आहे का त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहे. किती इलेक्ट्रॉन्स आहे? 5 इलेक्ट्रॉन्स. तर 1 2 3 4 4 बॉन्ड फॉर्म केले. यूज किती केले? 4 इलेक्ट्रॉन. आणखीन एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. तर मी इथं दाखवतो तो इलेक्ट्रॉन बघा. फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन. आणि या फ्री इलेक्ट्रॉनमुळेच हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. मग क्वेश्चन येऊ शकतो, वाय एन टाईप सेमीकंडक्टर आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी? बिकॉज ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. दुसरा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट आर द डोपंट्स यूज्ड फॉर एन टाईप सेमीकंडक्टर? मग आपण फॉस्फरस आणि आर्सेनिक वापरतो. समजलं लॉजिक काय? एन म्हणजे निगेटिव्ह. आपण सिलिकॉनला स्टिक राहायचं बघा. सिलिकॉन म्हणजे ग्रुप 14, सिलिकॉन म्हणजे ग्रुप
14. मग एन टाईप म्हणजे आपल्याला निगेटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह म्हणजे मला एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पाहिजे, तर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन मला कोणून येणार, ग्रुप 15 कोण. मग मी तिथून आर्सेनिक किंवा फॉस्फरस वापरणार. मी इथं आर्सेनिक वापरलं बघा, सिलिकॉनऐवजी मी आर्सेनिक टाकलं, पण आर्सेनिकला 5 इलेक्ट्रॉन आहे, पण सिलिकॉन संग बॉन्ड फॉर्म करण्यास कारण बाकी सगळे काय आहे, सिलिकॉन आहे. 4 इलेक्ट्रॉन यूज झाले, 1 इलेक्ट्रॉन राहिला. दॅट एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आणि सेमीकंडक्टरचं मी पहिल्यांदाच सांगितलं, ॲट लोअर टेम्परेचर इट विल बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, ॲट हायर टेम्परेचर इट बिकम्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे असं म्हणू शकतो का टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस. बरोबर, टेम्परेचर इन्क्रीजेस कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर इन्क्रीजेस. तर तुम्ही याच्यावर, कारण एन टाईप आणि पी टाईप हा बोर्डला पण विचारलेलं क्वेश्चन्स आहे खूप वेळा. मग तुम्ही याच्यात थेरी लिहू शकतात का सिलिकॉन इज अ मेंबर ऑफ ग्रुप 14, सो इट हॅज 4 वॅलन्स इलेक्ट्रॉन, so it forms 4 bond with another silicon. Arsenic has 5 valence electron, so it forms 4 bonds with silicon, and 1 extra electron is extra. That electron is responsible to conduct electricity, and this arsenic acts as an dopant. समजलं. असं theoretical पार्ट लिहू शकता तुम्ही आणि डायग्राम काढून दाखवायची. तर आता एन टाईप झाला, आता आपण स्टार्ट करू पी टाईप सेमीकंडक्टर. पी म्हणजे पॉझिटिव्ह. पी म्हणजे काय, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे 1 इलेक्ट्रॉन कमी. बघा लॉजिक काय आहे, 1 इलेक्ट्रॉन कमी म्हणजे आपण आता सिलिकॉन घेणार आहे जो ग्रुप 14चा एलिमेंट आहे. मग आपल्याला 1 इलेक्ट्रॉन कमी पाहिजे म्हणजे कोणता एलिमेंट पाहिजे, ग्रुप 13चा. तर ग्रुप 13चे एलिमेंट्स बघा, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. इथं आपण बोरॉन आणि गॅलियम वापरतो, बोरॉन आणि गॅलियम वापरतो ॲज अन डोपंट, ॲज अन डोपंट. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आता मी इथं सिलिकॉनची डायग्राम काढतो. बघा हा झाला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. पण आपल्याला एक्सट्रिन्सिक पाहिजे, आपल्याला इम्प्युरिटी ॲड करायची. तर मी तर आता हा सिलिकॉन काढून त्या जागेवर बोरॉन टाकतो. पण इथं आता प्रॉब्लेम काय, नीट लक्ष द्या. सिलिकॉन हा ग्रुप 14चा एलिमेंट आहे, दिसतं इथं सिलिकॉन ग्रुप 14चा एलिमेंट आहे. म्हणजे त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार, 4. पण त्याच्याऐवजी जर मी इथं बोरॉन टाकलं, तर बोरॉन फक्त 3च बॉन्ड फॉर्म करू शकतो. का बरं 3 बॉन्ड फॉर्म करू शकतो, कारण बोरॉन हा ग्रुप 13चा एलिमेंट आहे. बोरॉनचा जर ॲटॉमिक नंबर बघितला तर 5, तर 2 आणि 3 किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स याच्याकडे, 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, जे म्हणजे 3च बॉन्ड फॉर्म करतो बघा, 1 2 3. पण सिलिकॉनकडे तर 4 इलेक्ट्रॉन आहे, मग तो तर 4 बॉन्ड फॉर्म करण्याचा प्रयत्न करेल. पण बोरॉनकडे 3च इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो फक्त 3च बॉन्ड फॉर्म करण्याचा प्रयत्न करेल. आता काय होईल, हा जो नेबरिंग सिलिकॉन आहे तो त्याचा 1 इलेक्ट्रॉन इथं देईल, मग हा बॉन्ड फॉर्म करेल. पण इथं आता काय तयार होईल, इथं एक होल तयार होईल. काय तयार होईल, होल तयार होईल. होल म्हणजे डिफिशियन्सी, 1 इलेक्ट्रॉनची कमतरता या सिलिकॉनकडं, कारण त्यांनी त्याचा 1 इलेक्ट्रॉन कोणाला दिला, बोरॉनला दिला. मग आता
हा नेबरिंग सिलिकॉन त्याला एक इलेक्ट्रॉन देईल तर होल इकडं मूव्ह होईल. हा नेबरिंग सिलिकॉन एक इलेक्ट्रॉन देईल, हा होल तयार होईल. हा नेबरिंग सिलिकॉन एक इलेक्ट्रॉन देईल, हा होल तयार होईल. म्हणजे इथं कंडक्टिव्हिटी इज बिकॉज ऑफ दिस होल. एन टाईपमध्ये कंडक्टिव्हिटी वॉज ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स किंवा एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आपण म्हणू, आणि इथं पी टाईपमध्ये कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू होल. म्हणजे बघा आपण जसं म्हणतो ना, एक खड्डा भरण्यासाठी आपण दुसरा खड्डा खांदणार, तो भरणार, परत दुसरा खड्डा तयार होणार, परत तो भरण्यासाठी दुसरा खड्डा, मग एक खड्डा भरला तर दुसरा खड्डा तयार होणार. तसंच एका सिलिकॉनने त्याला इलेक्ट्रॉन दिलं तर ते होल बघा, या नेबरिंग सिलिकॉनने इलेक्ट्रॉन दिलं, इथं तर खड्डा भरणार पण इथं खड्डा तयार होणार. आता म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं, द कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू होल. कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू होल. बघा इथं लिहिलं कंडक्टिव्हिटी इज ड्यू टू होल. तर समजलं, एकदम सोपं आहे. पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर काय असतं परत आपण रिवाइज करू. एन टाईप, एन म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे सिलिकॉन असतो ग्रुप 14चा, म्हणजे मला ग्रुप 15चे एलिमेंट्स पाहिजे. मग कोणकोणते ग्रुप 15चे एलिमेंट्स घेऊ शकतो मी घेऊ शकतो फॉस्फरस अँड आर्सेनिक. काय घेऊ शकतो मी? फॉस्फरस अँड आर्सेनिक. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असल्यामुळं बिकॉज ऑफ दॅट एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन इट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. नंतर आपण शिकलो पी टाईप सेमीकंडक्टर. पी म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे एक इलेक्ट्रॉनची कमतरता. म्हणजे आपल्याला सिलिकॉन जर आपण ग्रुप 14चं घेतलं तर आपल्याला ग्रुप 13चे एलिमेंट्स पाहिजे. मग ग्रुप 13चे कोण आपण डोपंट म्हणून वापरू शकतो? आपण वापरू शकतो बोरॉन आणि गॅलियम. तर मी इथं बोरॉन वापरलं. बघा बोरॉन आपले 3 इलेक्ट्रॉन घेऊन 3 बॉन्ड फॉर्म करेल, पण नेबरिंग सिलिकॉन एक इलेक्ट्रॉन देईल बोरॉनला आणि 4था बॉन्ड पण फॉर्म करेल, पण तिथं एक होल तयार होईल आणि तो होल भरण्यासाठी परत नेबरिंग सिलिकॉन त्याला इलेक्ट्रॉन देईल. असं करून होल्स क्रिएटच होत जातील. मग दिस होल इज रिस्पॉन्सिबल टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. परत तुम्हाला सांगतो सेमी कंडक्टर्स म्हणजे काय हे पहिलं लक्षात घ्या. सेमी कंडक्टर म्हणजे काय? त्यांची जी कंडक्टिव्हिटी असते ते कंडक्टर्स आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते. कारण कंडक्टर मीन्स इट इज व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट एनी टेम्परेचर. मेटल्स आयन असू द्या, कॉपर असू द्या, ते खूप गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट लो टेम्परेचर अँड हायर टेम्परेचर बोथ. इन्सुलेटरचाच अर्थ इट्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि मग सेमी कंडक्टर काय असतात? बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट लो टेम्परेचर, म्हणजे कमी टेम्परेचरला बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, बट हायर टेम्परेचर दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो दिस वॉज अ स्मॉल पॉईंट ऑन सेमी कंडक्टर. आणखी फक्त 1-2च पॉईंट आपले राहिलेले आहे, तर आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. याच्यात काय अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.